हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर तुम्ही ही टोमॅटोची रेसिपी कधी बनवली आहे का? बनवलीच असेल, पण मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने दाखवते। एवढी टेस्टी आणि रुचकर लागते, तर एक सोडून दोन चपात्या खाल बघा तुम्ही। त्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो प्रमाणामध्ये टोमॅटो घेतलेले आहेत। हे टोमॅटो अगदी कडक आणि असे थोडेसे लालसर बघून घ्यायचे आहेत, जास्त पण असे लाल नाही, अगदी कडक आणि फ्रेश असे घ्यायचे आहेत। ते असे बारीक कट करून घ्यायचे आहेत। बारीक कट केल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे। आता काही गृहिणी काय करतात, टोमॅटो पहिले धुतात आणि नंतर चिरतात, परंतु त्यातल्या त्या बिया ज्या असतात त्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात आणि त्या बियांनी किडनी स्टोन होण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो टोमॅटोमधल्या बिया काढून टाकाव्यात। टोमॅटो पहिले चिरावेत आणि नंतर स्वच्छ धुवून नंतरच फोडणीला द्यावे, कारण आता पावसाळी वातावरण पण आहे। तर पावसाळ्यामध्ये टोमॅटो बऱ्याच वेळेला वरतून चांगले असतात आणि आतमध्ये खराब निघतात, किडे निघतात। त्यामुळे टोमॅटो चिरूनच धुतलेले बरे, म्हणजे त्यातला आंबटपणा पण निघून जातो आणि त्यातल्या बिया निघून जातात। तर असो, आता इथे बघा मी एक कढई तापायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची। त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची फ्रेश पानं टाकायची। जिरी मोहरी अर्धा चमचा टाकायचा। छान मोहरी आणि जिरी तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ही कट करून टाकायची आहे। आता हिरवी मिरची जेव्हा आपण बारीक कट करून टाकतो ना, तेव्हा तिची चव खूप छान लागते आणि इथे तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता, परंतु हिरव्या मिरचीने चव वेगळीच लागते। त्यामुळे इथे हिरवी मिरची मी वापरलेली आहे। ती व्यवस्थित तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे बघा। आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे। तर 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून त्यामध्ये टाकायचे। ते पण छान कांदा तेल सुटेपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। त्याचा पूर्णपणे ओलसरपणा नाहीसा झाला पाहिजे। तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर भाजीची चव दुप्पट वाढते। तर कांदा हा बारीक चिरूनच टाकायचा आहे। आता तुम्ही बनवत असाल, परंतु आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते आणि टोमॅटोची चटणी ही एवढी टेस्टी लागते। तर बघा, बऱ्याच वेळेला भाजी काही करावी सुचत नसेल, त्यावेळेला तुम्ही अशी टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी करू शकता। टोमॅटो हे प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असतात। आता त्यामध्ये बघा आलं लसणाची 1 चमचा पेस्ट टाकायची आहे। त्याने भाजीची चव दुप्पट वाढते। त्यानंतर बघा थोडीशी हळद टाकायची आहे। तेलामध्येच हळद टाकल्याने कलर खूप छान येतो। हळद पण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित कांदा परतल्यानंतरच आपण बाकी प्रोसेस करणार आहोत। कुठल्याही भाजीला जेव्हा आपण तेलामध्ये कांदा परततो, कांदा किंवा टोमॅटो असू द्या, ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे त्यातला पूर्णपणे ओलसरपणा नाहीसा झाला पाहिजे। घाई करायची नाही आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय कांदा पूर्णपणे बघा तेलामध्ये छान परतला आहे आणि हळद टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हे टोमॅटो जे कट केलेले आहेत बारीक चिरलेले, ते पण असे स्वच्छ धुवून आणि असे पिळून टाकायचे आहेत त्यामध्ये, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून टाकायचं आहे। नाहीतर मग काय होतं की टोमॅटोची भाजी किंवा चटणी बनवताना खूप ओलसर होते आणि नंतर खायलाही बरी वाटत नाही। त्यामुळे अशी चटपटीत झाली पाहिजे, त्यामुळे पूर्ण पाणी निथळून टाकायचं। आता त्यामध्ये बघा जेवढ्या बिया होत्या त्या पूर्णपणे मी काढून टाकल्यात, म्हणजे आरोग्यासाठी बिया टोमॅटोच्या ह्या खूप धोकादायक असतात। किडनी स्टोन होण्याची शक्यता असते, त्यामुळे टोमॅटोतल्या बिया काढलेल्याच बऱ्या। आणि त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत टाकायची। काही तुम्ही गार्निशिंग म्हणून पण वरतून टाकू शकता। त्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि टोमॅटोची भाजी किंवा चटणी बनवताना, आता इकडे आमच्या गावाकडे याला टोमॅटोची चटणी बोलतात, आता काही ठिकाणी टोमॅटोची भाजीही बोललं जातं। तर आता यावर झाकण ठेवायचं नाही। जर तुम्ही झाकण ठेवलं तर पाणी सुटलं जातं आणि टोमॅटोची भाजी ओलसर, चटणी ओलसर होते आणि खायला एवढी चवदार लागत नाही। त्यामुळे विदाऊट झाकणाची ही भाजी शिजवायची आहे, एवढी चटपटीत होते। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। अधूनमधून असं 1 ते 2 वेळा हलवायचं आहे आणि यामध्ये थोडासा बघा गूळ टाकायचा आहे। गूळ टाकल्याने टोमॅटोच्या भाजीची चटणीची चव दुप्पट वाढते। तर थोडासा गूळ पण टाकायचा, म्हणजे आंबट गोड चव खूप छान लागते। आणि असं अधूनमधून सतत हलवायची आहे भाजी, म्हणजे खाली लागली जात नाही किंवा सगळीकडनं एकसारखी अशी व्यवस्थित शिजली जाते आणि एवढी चटपटीत होते। तर बघा एक सोडून 2 चपात्या खाली एवढी चटपटीत होते। आणि सर्वात शेवटी यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे।
दाण्याचा कूट टाकल्याने चव अजून वाढते आणि जाडसर टाकायचं आहे, खूप बारीक असं दाण्याचा कूट टाकायचा नाही, थोडा जाडसर टाकायचा आहे. ओबडधोबड असे शेंगदाणे थोडेसे बारीक करून त्यामध्ये टाकायचे आहेत आणि असं अधूनमधून हलवायचं आहे. तर तुम्ही बघताय आता बघा पूर्णपणे त्यातलं पाणी नाहीसं झालेलं आहे. एवढी चटपटीत अशी छान झालेली आहे ही टोमॅटोची भाजी. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान गावाकडच्या रेसिपी पाहायला मिळतील. आणि ज्या वेळेला आपल्याला भाजीला काही करावं सुचत नसेल त्यावेळेला तुम्ही अशी टोमॅटोची भाजी मुलांच्या टिफिनला किंवा घरीसुद्धा तुम्ही असं संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळीसुद्धा असं बनवू शकता. एवढी टेस्टी लागते बघा. बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, पण चपातीसोबत तर खूप छान लागते ही टोमॅटोची चटणी. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.